मित्रांनो बघा, तसं बघायला गेलं ना तर बायकांना कसं पटवायचं, बायकांना पटवायचे तरीके मी तुम्हाला ह्या अगोदर पण खूपदा मी तुम्हाला सांगितले असतील. पण मित्रांनो आज ना मी तुम्हाला बायकांना पटवण्यासाठी अशी काही कामं सांगणार आहे, जी कामं ना तुम्ही जशी जशी मी तुम्हाला सांगणार आहे ना तशीच्या तशी तुम्ही जर ती कामं ना तुमच्या आयुष्यामध्ये केलात तर मित्रांनो तुम्ही ना कोणत्या पण बाईला, कोणत्या पण भाभीला, कोणत्या पण वहिनीला, कोणत्या पण आंटीला तुम्ही एका झटक्यामध्ये तिला पटवू शकता. कारण मित्रांनो मी स्वतः ही कामं करून ना म्हणजे बायकांना, कित्येक वहिन्यांना मी पटवलं आहे. आणि मित्रांनो माझ्या शेजारच्या वहिनीला मी हीच कामं करून मी पटवलं होतं. त्यामुळे मित्रांनो मी तुम्हाला ना एवढी हमी देतो की जर तुम्ही ही कामं केलात ना तर तुम्ही कोणत्या पण बाईला सहज तुम्ही तिला पटवू शकता. तर मित्रांनो त्याच्यासाठी ना हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागेल. कारण जर अर्धवट व्हिडिओ तुम्ही जर बघतलात ना तर याचा घंटा पण फायदा तुम्हाला होणार नाही. तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण बघा. हा व्हिडिओ तुम्हाला बायकांना पटवण्यामध्ये नक्कीच तुम्हाला मदत करेल. तर मित्रांनो चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला. तर मित्रांनो बघा, सर्वात पहिल्यांदा जे पहिलं काम आहे तर ते पहिलं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो तुम्हाला ना ज्या पण बाईला, ज्या पण भाभीला, ज्या पण वहिनीला तुम्हाला पटवायचं असेल तर पहिल्यांदा तुम्ही काय करा माहितीये की मित्रांनो पहिल्यांदा ना तुम्ही त्या भाभीसोबत, तुम्ही त्या वहिनीसोबत सर्वात पहिल्यांदा ना चांगली, अतिशय बेस्ट तुम्ही तिच्यासोबत ना मैत्री करा. आणि मित्रांनो तुम्ही त्या वहिनीचा जो विश्वास आहे ना, जो ट्रस्ट आहे, तर तो ट्रस्ट, तो विश्वास तुम्ही तिचा जिंका. आता मित्रांनो बघा, पहिल्यांदा ना तुम्ही तुमच्या डोक्यातून ही गोष्ट तुम्ही काढून टाका की तुम्हाला तिला पटवायचं आहे. आणि तिला पण ना ही गोष्ट तुम्ही जाणवून देऊ नका की मी तुला ना तुला पटवण्यासाठी मी प्रयत्न करत आहे. कारण मित्रांनो जर तिला ना थोडीशी जरी तिला हालचाल जाणवली ना, तिला थोडंसं जरी तिला जाणवलं की तुम्ही तिला पटवण्यासाठी प्रयत्न करताय तर मित्रांनो ती वहिनी ना तुमच्यापासून दूर जाणार. कारण मित्रांनो पहिल्यांदा ना बायकांना असं वाटलं ना की हा पुरुष मला पटवण्यासाठी प्रयत्न करतोय. सो मित्रांनो बायकांना आपणच त्याच्यापासून दूर जातात. तर मित्रांनो पहिल्यांदा ना तुम्ही मैत्री करा आणि तिचा विश्वास तुम्ही पूर्णपणे जिंकून घ्या. आणि मित्रांनो तिच्यासोबत ना इमोशनल कनेक्शन तुम्ही बनवा. मित्रांनो तुम्ही ना तिच्यासोबत एवढं चांगलं बोला ना, एवढं चांगलं बोला की मित्रांनो जेवढं चांगलं ना तिचा नवरा सुद्धा तिच्यासोबत कधी बोलत नसेल. मित्रांनो त्या बाईला असं वाटलं पाहिजे की हा माझा मित्र ना खरोखर चांगला आहे. माझा नवरा सुद्धा एवढं मला समजून घेत नाही जेवढा हा मित्र ना मला समजून घेतो. आणि तिचा विश्वास ना पूर्णपणे जिंकून घ्या. त्या वहिनीला असं वाटलं पाहिजे की हा मुलगा ना किंवा हा पुरुष मला कधीच धोका देणार नाही. हा पुरुष ना बाकी पुरुषांसारखा अजिबात नाही आहे. मी ह्याच्यावर ना डोळे बंद ठेवून मी ह्याच्यावरती विश्वास मी ठेवू शकते असं तिला वाटलं पाहिजे. आणि मित्रांनो जेव्हा तिला हे वाटेल ना की मी ह्याच्यावरती डोळे बंद ठेवून मी ह्याच्यावरती ना विश्वास ठेवू शकते, तेव्हा मित्रांनो ती ना 100तले 25% तुम्हाला पटली म्हणून समजा. कारण मित्रांनो बायकांचा विश्वास, बायकांचा ट्रस्ट पूर्णपणे जिंकणं मित्रांनो त्या बाईला ना 25% पटवणं असं होतं मित्रांनो. आता मित्रांनो उरले 75%. तर ते 75% ना असे पूर्ण करा की मित्रांनो दुसरं काम ना असं आहे की मित्रांनो तुम्ही ना तिच्याशी बोलताना तिच्या इच्छा, तिच्या गरजा आणि तिची स्वप्न काय काय आहेत तर मित्रांनो ते तुम्ही ना जाणून घ्या. काय बोललो मी? तिच्या मित्रांनो इच्छा, तिच्या गरजा, तिची स्वप्न काय काय आहेत तर मित्रांनो ते तुम्ही ना जाणून घ्या. आणि मित्रांनो तुम्ही ना एक गोष्ट ऑब्झर्वेशन करा की तिच्या ना अशा काही इच्छा, अशा काही गरजा, अशी काही स्वप्न आहेत का की ज्या इच्छा, ज्या गरजा किंवा जी स्वप्न तिचा नवरा पूर्ण करत नाही आहे. त्या इच्छा,
त्या गरजा किंवा ती स्वप्न तिची ना अपूर्ण आहेत. तिचा नवरा सुद्धा काही ना काही कारणास्तव तिच्या त्या इच्छा, तिच्या त्या गरजा किंवा तिची ती स्वप्न पूर्ण करण्यामध्ये तो असमर्थ आहे. तर मित्रांनो, जेव्हा तुम्हाला समजेल ना की मित्रांनो तिच्या ना अशा काही इच्छा आहेत, अशा काही गरजा आहेत किंवा तिची ना अशी काही स्वप्न आहेत जी स्वप्न ना तिची अपूर्ण आहेत आणि तिचा नवरा सुद्धा ते पूर्ण करण्यामध्ये असमर्थ आहे, तर मित्रांनो तुम्ही ना ॲटलिस्ट कमीत कमी तिच्या त्या इच्छा, तिच्या त्या गरजा, तिची ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी थोडीशी तरी ना म्हणजे मित्रांनो ट्राय करा, प्रयत्न करा. आणि मित्रांनो बाय चान्स ना तुम्ही तिच्या त्या इच्छा, तुम्ही तिच्या त्या गरजा, तुम्ही तिची ती स्वप्न पूर्ण केलात ना जिथे म्हणजे तिचा नवरा सुद्धा असमर्थ होता, तर मित्रांनो तिला असं वाटेल की बघ ना म्हणजे हा पुरुष ना माझ्यावरती किती प्रेम करतो. म्हणजे ज्या माझ्या इच्छा होत्या ना, ज्या माझ्या गरजा होत्या किंवा जी माझी स्वप्न होती, ती स्वप्न, त्या इच्छा, त्या गरजा माझा नवरा सुद्धा पूर्ण करत नव्हता, तर म्हणजे ती इच्छा ना, ती गरजा किंवा ते स्वप्न ह्या पुरुषाने पूर्ण करून दाखवलं. म्हणजे हा पुरुष ना माझ्यावरती, माझ्या नवऱ्यापेक्षा 10 पटीने किंवा म्हणजे 100 पटीने हा माझ्यावर प्रेम करतो असं तिला वाटेल मित्रांनो. ह्याला माझी काळजी ना सर्वात जास्त आहे, हा माझ्याबद्दल ना जास्त पॉझिटिव्ह आहे असं तिला वाटेल मित्रांनो. तर मित्रांनो हे ना दुसरं काम आहे. आता त्याच्यानंतर जे तिसरं काम आहे, तर ते तिसरं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो तिला ना तिच्या आयुष्यामध्ये तुम्ही तिला वारंवार ना मदत करत राहा. काय बोललो मी? तुम्ही ना तिला तिच्या आयुष्यामध्ये वारंवार तिला मदत करत राहा. म्हणजे मित्रांनो ती ना छोट्याशा जरी प्रॉब्लेममध्ये फसली, मग तो प्रॉब्लेम ना छोटा असो किंवा मोठा असो त्याने फरक नाही पडत. तुम्ही ना ती जर कोणत्या पण प्रॉब्लेममध्ये जर ती फसली ना, तर तुम्ही तिला मदत करायला सर्वात पुढे तुम्ही धावत जा. म्हणजे मित्रांनो तिला असं वाटलं पाहिजे की म्हणजे हा पुरुष ना माझ्यासाठी म्हणजे एक प्रकारचा सपोर्ट सिस्टीम आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा ना मी कोणत्या पण प्रॉब्लेममध्ये फसते ना, तेव्हा म्हणजे कोणीच यायच्या अगोदर हा पुरुष ना सर्वात पहिल्यांदा तिथे हजर असतो. आणि ह्याच पुरुषामुळे ना मी म्हणजे बहुतेक प्रॉब्लेममधून मी म्हणजे वाचले आहे. जर हा पुरुष ना माझ्या आयुष्यामध्ये जर नसताना, तर मी कोणत्या तरी मोठ्या प्रॉब्लेममध्ये कधीतरी मी फसली असती असं तिला वाटलं पाहिजे मित्रांनो. आणि मित्रांनो जेव्हा तिला तुमची अशी व्हॅल्यू जेव्हा तिला समजेल ना की मित्रांनो तुम्ही तिच्यासाठी किती महत्त्वाचे आहात, तेव्हा मित्रांनो ती बाई ना किंवा ती वहिनी तुमच्याकडे आपणच ती आकर्षित होणार मित्रांनो. आता त्याच्यानंतर जे चौथं काम आहे, तर ते चौथं काम ना असं आहे मित्रांनो की मित्रांनो तुम्ही ना तिच्या समोर जास्तीत जास्त तुम्ही दिखावा करा. आणि मित्रांनो तुम्ही ना तिच्या नजरेमध्ये तिच्या नवऱ्यापेक्षा चांगला पुरुष तुम्ही बनून दाखवा. काय बोललो मी? तुम्ही तिच्या समोर ना जास्तीत जास्त तुम्ही दिखावा करा. आणि मित्रांनो तुम्ही ना तिच्या नजरेमध्ये तिच्या नवऱ्यापेक्षा चांगला पुरुष तुम्ही बनून दाखवा. आता मित्रांनो कसं असतं माहिती आहे का की मित्रांनो तुम्ही ना दिखावा केलात म्हणजे तुमच्याकडे ना जे जे काय असेल, आता मित्रांनो तुमच्याकडे काय काय आहे ते तर तुम्हालाच माहीत असेल. तर मित्रांनो तुमच्याकडे ना जे जे काय असेल, पैसा असेल तर पैसा दाखवा, तुमच्याकडे काय टॅलेंट असेल तर ते टॅलेंट दाखवा, तुमच्या ओळखी पाळखी मोठ्या मोठ्या लोकांसोबत असतील, सो मित्रांनो तुम्ही तुमच्या ओळखी तिला दाखवा की म्हणजे बघ मला ना किती मोठी मोठी लोक मला ओळखतात, माझं जे नेटवर्क आहे ना ते किती मोठ्या लोकांसोबत आहे, मी ना किती मोठ्या लोकांसोबत उठतो बसतो असं मित्रांनो तिला दाखवून द्या. आणि मित्रांनो तिच्या नजरेमध्ये ना म्हणजे तिच्या नवऱ्यापेक्षा चांगला पुरुष तुम्ही बनून दाखवा. म्हणजे तिला असं वाटलं पाहिजे की म्हणजे यार म्हणजे हा पुरुष ना माझ्या नवऱ्यापेक्षा एकदम बेस्ट आहे. म्हणजे ह्याच्यासमोर ना माझा जो नवरा आहे ना तो एकदम चिंदी आहे. म्हणजे हा पुरुष ना माझ्या नवऱ्यापेक्षा 10 पटीने बेस्ट आहे. आणि मित्रांनो जेव्हा
तिला असं वाटेल ना की म्हणजे खरोखरच हा जो पुरुष आहे ना तर हा पुरुष ना माझ्या नवऱ्यापेक्षा खरोखरच 10 पटीने चांगला आहे, तेव्हा मित्रांनो ती बाई ना, तेव्हा ती वहिनी आपणच तुमच्याकडे आकर्षित व्हायला ती सुरुवात करणार मित्रांनो. तर मित्रांनो ही 4 कामं ना तुम्ही कधीतरी करून बघा, ह्याचा परिणाम तुम्हाला 100% हमखास तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो. तुम्ही मला स्वतः बोलाल की भावा मी बायकांना पटवलं, असं तुम्ही मला ना स्वतः बोलाल मित्रांनो. तर मित्रांनो चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खुश रहा, हॅप्पी रहा, स्वतःची काळजी घ्या. लव यू सो मच ऑल ऑफ यू.